मी प्राध्यापक गणेश गोटे, मी बार्शीवरून बोलतोय. माझा मुलगा विवेक गणेश गोटे हा श्री चैतन्य अकॅडमी ज्युनियर कॉलेज मारुंजी पुणे या ठिकाणी 11वी-12वी सायन्ससाठी होता. त्याचं कुठल्याही प्रकारचं फाउंडेशन झालेलं नव्हतं. केवळ आणि केवळ श्री चैतन्य अकॅडमीचे मुरली सर, अखिलेश सर, विनोद सर यांच्या मार्गदर्शनाखाली तो तयार झाला. 10वीला पण त्याला ॲव्हरेज मार्क होते, परंतु श्री चैतन्य ज्युनियर कॉलेजचं 2 वर्षाचं जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलमध्ये तो खूप छान पद्धतीने तयार झाला. कुठल्याही प्रकारचा मोबाईल अलाउड नव्हता आणि पहाटे 5 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत प्रॉपर वेनी त्यांचं शेड्यूल केलेलं होतं. त्या शेड्यूलमध्ये अभ्यास सोडून मुलांना व्यतिरिक्त दुसरीकडे कुठे त्यांचं म्हणजे मन जाण्यासारखा काही प्रसंगच नव्हता. पूर्ण वेळ अभ्यास, त्याच्यामध्ये पहाटे उठला तेव्हापासून योगा असेल, त्याच्यानंतर मेडिटेशन असेल, त्याचबरोबर त्यांचे लेक्चर्स असतील, डाऊट सेशन्स असतील, स्टडी अवर्स असतील, वीकली टेस्ट असतील, फुल मार्क टेस्ट असतील, अशा पूर्ण शेड्यूलमध्ये. आणि श्री चैतन्य अकॅडमी ज्युनियर कॉलेजेस संपूर्ण भारतामध्ये आहेत. आणि माझा अनुभव असा आहे, म्हणजे मी स्वतः शिक्षक आहे, मी पण एक शाळा चालवतो. माझ्या बाबतीमध्ये मला असा अनुभव आला की माझ्या हाताखालची बरीचशी मुलं लातूरला शिकली, कोणी कोट्याला शिकली, कोणी हैदराबादला शिकली, परंतु श्री चैतन्य ज्युनियर कॉलेज जिचं जे शिवाजी कॅम्पस आहे मारुंजी हिंजवडीचं, ते सर्वोत्तम आहे. कारण तिथला रिझल्ट मी अनेक वर्ष झालं पाहतोय, सर्वोत्तम रिझल्ट आहे. मुलं चांगल्या प्रकारे घडतायत, कुठल्या प्रकारचा डिस्टर्बन्स नाहीये. ज्या मुलांना खरोखर अभ्यास करायचा आहे त्यांना श्री चैतन्य ज्युनियर कॉलेज शिवाजी कॅम्पस मारुंजी 1 नंबर कॅम्पस आहे. माझा मुलगा 10वीला ॲव्हरेज होता, परंतु 12वीला त्याला जेई मेन्सला 90% आले, ॲडव्हान्सलाही क्वालिफाय झाला. त्याच्यानंतर सीईटीला 97% आले आणि आम्हाला व्हीआयटी कॉलेजमध्ये फ्री शिपमध्ये ॲडमिशन मिळालं. आता तो लास्ट इयरला आहे, त्याला इंटर्नशिप मिळाली आहे. पिझ्झाफ्लिक्स कंपनीमध्ये पुण्यामध्ये सध्या तो इंटर्नशिप करतोय. आणि मला जसं मुलाचं करिअर अपेक्षित होतं त्या पद्धतीने त्या ठिकाणी घडलेलं आहे. सो मी श्री चैतन्य ज्युनियर कॉलेजचा आभारी आहे. खास करून मुरली सर, अखिलेश सर आणि विनोद सर यांचा पालक म्हणून मी आभारी आहे. धन्यवाद.